नमस्कार मंडळी, मी सुनीता तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आता जे आहे 2 दिवस व्हिडिओ येणार नाहीत म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. पण पंख्याच्या आवाजामुळं माझा आवाज जे आहे खरखर येतो होता म्हणून मी व्हॉइस ओव्हर करत आहे. तर इथं मी सकाळी लवकर उठले होते कारण पाणी टाकीतलं संपला होता रात्री. तर सकाळीच मी सगळं किचन साफ करून घेतलेलं आहे. भांडे भरपूर भांडे पडले होते. दिपावलीचं सगळं सामान केलेलं सगळे जे भांडे होते भरपूर पूर्ण 2 टप मोठे एवढे भांडे होते. तेवढे भांडे पूर्ण धुवून घेतले. किचन धुवून घेतलं, किचन पूर्ण साफ करून घेतला. प्रसाद गेला होता आणि प्रसाद गेल्यामुळं जे आहे आता बघू शकता हे कढई पण आता तळून झालेली आहे आपल्या दिपावलीचं. तर त्याला 1 दिवस द्यायला लागणार आहे मला. आणि इथं सगळे भांडे वगैरे सगळं धुवून घेतल्यावर मी आंघोळ केलेली आहे. आंघोळ केल्यावर मी तुम्हाला दाखवते. इथं माझी देवपूजा झालेली होती. देवपूजा झाल्यावर मी थोडा वेळ जे आहे तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी किचनवरच देव आपले रोजच मी असंच करते. इथं सगळं लावून घेते, नंतर मी मंदिरात ठेवते. कारण मंदिर जे आहे खूप छोटं असल्यामुळं दाखवता पण येत नाही. आणि मी सगळं इथंच करून घेऊन रोजच डेलीच मी तिकडं देव जे आहे एका ताटलीमध्ये देवाच्या भरून घेऊन जाते उचलून इथून. तर इथं बघू शकता पहिल्यांदा जे आहे चंद्रकोर दिसला दिव्यामध्ये, नंतर जे आहे एक फूल आलं, मग नंतर जे आहे भरपूर सारे असं फुलं दिसत होते. मग संध्याकाळी काय देवीचं काहीतरी चमत्कारच दिसल्यासारखं दिसत होतं. असे फुलं येतच असतात दिव्यामध्ये माझ्या. माहिती नाही काय येतात ते, काय चांगल्यासाठी असतं माहिती नाही. तर बघू शकता इथं आम्ही संध्याकाळी मी माझी मैत्रीण जे आहे दादरला मार्केटला चाललेलो आहे आणायचे होते. आणि त्यांचंही शॉप आहे, त्यांच्याही शॉपला फुलं लागणार होते आणि मलाही घरामध्ये पूजासाठी जे आहे फुलं लागणार होते म्हणून आम्ही दोघीही गेलो होतो. आणि थोडेफार असे जे असतात ना डुप्लिकेट फुलं वगैरे तसे आपले गेंदा फुलमधले घेऊन यायचे होते. आम्हाला जरा वेगळे काहीतरी मोगऱ्याचे असे घेऊन यायचे होते. तर त्यासाठी आम्ही घरातून जे आहे लेटच निघालो होतो कारण त्यांच्या घरी जे आहे लेट पाणी येतो संध्याकाळचा. तर ती पण पाणी भरून आली होती. संध्याकाळचं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून जेवण वगैरे करूनच आम्ही निघालो होतो. 8 वाजले होते घरातून निघता. तर तुम्ही बघू शकता आम्ही कुर्ल्यावरून मी तुम्हाला गर्दी पण दाखवली आहे. रात्रीच्या 8 वाजले होते तरी पण कुर्ल्याला जाम गर्दी होती. तिथून जे आहे कुर्ल्यावरून आम्ही दादरची ट्रेन पकडलो आणि दादरला आलो. तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे. आणि नंतर घरी आल्यावर जे आहे सगळं ती पण साड्या वगैरे घेतली, मी पण घेतले थोडं. आता तुम्ही म्हणाल एवढ्या रात्री 8 वाजता तर काय करणार मंडळी. आम्हाला काही वाटतच नाही कारण ट्रेन आमच्या दारात असल्यामुळं आम्हाला ट्रेननं प्रवास हा खूप छान वाटतो. आणि अगदी तुम्हाला माहिती आहे ट्रेननं प्रवास केल्यावर लवकर थकल्यासारखं सुद्धा होत नाही माणूस. मेन तर आम्हाला मस्जिद बंदरला उतरायचं होतं पण फुलासाठी आम्ही दादरलाच गेलो आणि आल्यावर मस्त आंघोळ केले कारण खूप गर्दी होती मार्केटमध्ये फुलाच्या वगैरे. छान कंटेंट द्यायचा प्रयत्न